संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडतंय आणि या अधिवेशनात सर्वाधिक चर्चा झाली आहे ती वक्फ विधेयकाची। परंतु या वक्फ विधेयकासोबतच एक महत्त्वपूर्ण कायदा या संसदेच्या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आलाय आणि तो म्हणजे सहकार विद्यापीठाचा। सहकार या विषयाला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आहे आणि महाराष्ट्राला सहकाराची जननी म्हटलं गेलं। त्यामुळे सहकाराबद्दल महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये खेडोपाड्यांमध्ये आपुलकीची आत्मीयतेची भावना आहे आणि या सहकार विषयातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय स्तरावरची संस्था स्थापन होते सुरू होते आणि त्यासाठीची कायदेशीर तरतूद करणारं विधेयक अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे आणि सध्या देशाचे केंद्रीय सहकारिता राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांनी संसदेसमोर हे विधेयक मांडलं। आपल्या सोबत याविषयी चर्चा करण्यासाठी मुरलीधर मोहोळ आहेत। अण्णा, तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या या संवादामध्ये। खरं तर सहकार हा विषय म्हटल्यानंतर महाराष्ट्राला त्याबद्दल एक आत्मीयता वाटते, परंतु दुसऱ्या बाजूला अनेकांच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आजही थोडंसं कन्फ्युजन आहे की सहकाराचं काही प्रशिक्षण घ्यायचं असतं का मुळात पहिल्यांदा। दुसरी गोष्ट, त्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरचं इन्स्टिट्यूट सुरू करणं आणि IIT IIMच्या दर्जाचं इन्स्टिट्यूट आणि त्यासाठीची तरतूद करणारा कायदा हा तुम्ही संसदेपुढे मांडणं, हा सगळा प्रवास आणि याबद्दल काय सांगाल? खरं तर मला असं वाटतं की सर्वप्रथम माझ्यासारखा एका म्हणजे मी तर तसा नवीन पहिल्यांदाच खासदार झालो आणि मंत्री झालो किंवा मला संधी मिळाली आणि त्यानंतर इतक्या मोठ्या एका म्हणजे देश पातळीवरचं एक विधेयक संसदेमध्ये मांडण्याचं, त्याला उत्तर देण्याचं मला जबाबदारी मिळाली। खरं तर माननीय मोदीजी, माननीय अमित भाईंचं मी धन्यवाद व्यक्त करेल। खरं तर सहकार तुम्ही म्हणाल तसं एक खरं आहे की महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे। आज जवळजवळ देशभरामध्ये 8,40,000 कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे आणि त्यातल्या नुसत्या एकट्या महाराष्ट्रात आपल्याकडे जवळजवळ 2.25 लाख आहेत। याच्यावरनं आपलं महाराष्ट्रातलं सहकार हे किती मोठं आहे याची कल्पना येते। मी म्हणालो तसं की देशात इतक्या मोठ्या सोसायट्या मोठ्या संख्येने आहेत। आज जवळजवळ 40 लाख कर्मचारी तिथं काम करतात आणि जर आपण बाकी संचालक मंडळ, तिथले ऑफिशियल्स ही सगळी माणसं जर पाहिली तर जवळजवळ 1.25 कोटी लोक थेट त्या संस्थेत काम करतात आज या। आणि जर इतकं मोठं सेक्टर आहे आज, खरं तर जसं मोदीजी म्हणतात की 2047ला विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं। आज आम्हाला ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तर आम्हाला या देशातली जवळपास 50% अधिक लोकसंख्या ही थेट ही कृषी विभागाशी जोडली। आमच्या शेतकरी 50% जास्त लोकसंख्या ही आज शेतकरी म्हणून आज गावोगावामध्ये वेगवेगळ्या कृषी क्षेत्र असेल, सहकार क्षेत्राशी जोडलेली आहेत। आणि मग जर या प्रत्येक माणसाची आमचा सहकार जोडला गेला, गावातला सहकार हा शेवटी त्या गावाला समृद्ध करण्यासाठी असतो। म्हणजे आमच्या गावातली एक साधी सोसायटी आहे, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ती त्या गावाला समृद्ध करते का तर त्याच्याच माध्यमातून शेतकरी आमचा त्या गावातला त्याच आमच्या सोसायटीमधनं पिकासाठी कर्ज घेतो, बी बियाण्यासाठी कर्ज घेतो, फर्टिलायझरसाठी कर्ज घेतो, त्याला प्रत्येक गोष्टीत मदत कोण करतं तर त्या गावातली सोसायटी। आज मला असं वाटतं की जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती या देशातल्या 50%पेक्षा अधिक लोकसंख्या जर या आमच्या शेतीशी सहकाराशी जोडलेली असेल तर मात्र आम्हाला जर सहकार अजून समृद्ध करायचा, देशातला सहकार वाढवायचा आहे तर त्याच्यासाठी एक अत्यंत चांगल्या प्रकारची प्रशिक्षण देणारी संस्था असावी, हा विचार मोदीजींच्या मनात आला, हा विचार अमित भाईंच्या मनात आला। मग एक साधा आकडा मी तुम्हाला सांगेल की जसं मी म्हणाल तसं की आज 40 लाख कर्मचारी काम करतायत थेट, पण आमच्या अनेक ठिकाणी आपण पाहतो आमच्या सहकारी संस्था आज काही ठिकाणी बंद झालेले दिसतात का तर त्या ठिकाणची प्रशिक्षित मॅनपॉवर तिथे नसते। त्या ठिकाणी संगणकीकरण आजकाल आपण पाहतो की जग कुठं चाललंय, त्या क्षेत्रात त्याची आवश्यकता आहे। त्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं स्किल्ड मॅनपॉवर मी आता म्हणत असतो मोठ्या प्रमाणात गरज आहे। मग एक साधा अनुमान आहे आता की पुढच्या काही वर्षात या देशाला 17 लाख नवीन प्रशिक्षित माणसं, युवक ही सहकाराला लागणार आहेत। मग मला सांगा, जर इतकं मोठं क्षेत्र आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेची निगडीत क्षेत्र आहे, देशाच्या 50%पेक्षा जास्त लोकसंख्या त्याच्याशी निगडीत आहे, मग असं क्षेत्र आम्ही एका वेगळ्या दिशेने नेण्याचा विचार केला की त्याला प्रशिक्षित मॅनपॉवर 40 लाख लोक काम करतात।
मग जर आम्ही तिथं प्रशिक्षित माणसं दिली, संस्था चांगल्या चालतील, संस्था चांगल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, त्यातला व्यवहार पारदर्शी होईल आणि म्हणून ह्या विद्यापीठाची गरज मान्य मोदीजींना वाटली आणि म्हणून आज या विद्यापीठाला एक तर पहिला निर्णय ऐतिहासिक झाला की स्वतंत्र सहकार मंत्रालय केलं आणि आज या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशाच्या सहकार चळवळीला ताकद देण्याचं काम आज आमचं सरकार करते. माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करताना आज इतका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय झाला की या देशामध्ये आता सहकाराचं विद्यापीठ होतंय आणि दोन्ही हाऊसमध्ये त्याचं विधेयक म्हणजे संमत झालं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक संधी मिळाली की राज्यसभेत मला ते मांडता आलं, त्याचं रिप्लायसुद्धा मला देता आला आणि ही गरज आहे काळाची. आपल्याला जगात आज तुम्ही बघा की देशामध्ये भारताचा सहकार हा विश्वामध्ये त्याच्याबद्दल एक वेगळं मत आहे किंवा चांगली भावना आहे. मागच्या महिन्यात 2-3 महिन्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद भारतामध्ये झाली, दिल्लीत झाली आणि युनोनं त्या ठिकाणी मोदीजींच्या उपस्थितीत, अमितभाईंच्या उपस्थितीत 2025 हे जागतिक सहकाराचं वर्ष म्हणून घोषित केलं, आपल्या देशात केलं. म्हणजे हे आपल्या देशाचा पण सन्मान होता, देशाच्या सहकाराचा सन्मान होता. इतकं मोठं सहकार आपला आहे, मग त्याला एक दिशा दिली पाहिजे, त्याचं एक तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध पद्धतीनं. आज तुम्ही बघा आपण म्हणतो IIT IIM ही शेवटी ह्या संस्था ज्या आहेत ती शेवटी कशासाठी करतो आपण, त्याच धर्तीवरती हे विश्वविद्यालयाची स्थापना होती. मला असं वाटतं की मला विश्वास आहे की देशभरामध्ये एक मोठं जाळं या निमित्तानं प्रशिक्षित अशा पद्धतीची एक मॅन पॉवर या सहकाराला ताकद देण्यासाठी जेव्हा उपलब्ध होईल ना, कुठं आपण जाऊ, म्हणजे गावं समृद्ध होतील, शेतकरी कुटुंब परिवार समृद्ध होतील, देश. अशा दृष्टीने जी परिकल्पना आपण सहज जे म्हणतो की सहकारातून समृद्धीकडे, ती खऱ्या अर्थानं जर आपल्याला अधिक योग्य पद्धतीनं जर ती खरी करायची असेल तर मला असं वाटतं या विश्वविद्यालयाचा खूप उपयोगी आणि म्हणूनच ही कल्पना आम्ही मांडली. अण्णा, एक कुठली क्रांतिकारी गोष्ट घडत असताना कदाचित जेव्हा तिची सुरुवात होते तेव्हा खूप कमी लोक त्याची दखल घेतात किंवा तेव्हा त्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात येत नाही, पण कालान्वये त्याचं महत्त्व लक्षात येत जातं. जसं आज आपण म्हणतो की IIT IIM सुरू केलं तर नेहमी सांगितलं जातं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलं. तसं आता सहकाराच्या बाबतीत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी संस्था जर सुरू होते राष्ट्रीय पातळीवरची आणि ती आंतरराष्ट्रीय कीर्तीही प्राप्त करेल, त्यावेळी असं नक्की म्हटलं जाईल की मुरलीधर मोहोळांनी हे केलं आणि हे करण्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नेमके उद्देश काय होता की तुमच्या मार्फत हे विधेयक संसदेसमोर मांडलं जावं? नाही, मी जसं आत्ता म्हणाल तसं हे मान्य मोदीजींची दूरदृष्टी आहे की मुळात त्यांनी हे नवीन मंत्रालय स्थापन केलं. नाही तर इतक्या वर्ष सहकारचं खातं फक्त एक विभाग होता कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत आणि कधी काँग्रेसवाल्यांना यांना कधी वाटलं नाही की या देशाचा सहकार, जशी मी व्याप्ती सांगितली, त्याचं स्वरूप सांगितलं, इतकं मोठं स्वरूप आहे, एवढं व्यापक स्वरूप आहे या देशातल्या सहकाराचं, पण त्याला स्वतंत्रपणे एक ताकद देण्याचा त्याचा विचार नाही कधी झाला, तो मोदीजींनी केला. आणि त्यानंतर गेल्या 3.5 वर्षात माननीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सहकारात इतके काही आम्ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतले, तुम्हाला सांगतो. त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, त्यातला एक निर्णय मला असं वाटतं. आणि हे या दोघांच्याच संकल्पनेत नाही, शेवटी मी एक त्या विषयातला एक व्यवस्थेचा भाग होतो. मला मांडायला दिलं, मला सांगितलं गेलं, मी त्या व्यवस्थेचा भाग आहे. पण शेवटी सहकारातली ही जी काय क्रांती होती ना, ती माननीय मोदीजींच्या आणि अमित भाईंच्याच नावावरती कायम आपल्याला, मला असं वाटतं की कायम देश लक्षात ठेवेल. अण्णा, दुर्दैवानी म्हणजे तुम्ही सहकाराबद्दल इतक्या सर्व गोष्टी सांगताय, पण दुर्दैवानी महाराष्ट्रात सहकार म्हटल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून जो काही वेगवेगळे दुर्व्यवहार झालेले किंवा गैरव्यवहार आपण पाहतो, त्यामुळे सहकार म्हणजे एकतर राजकारणात जाण्याचा रस्ता म्हणून सहकार, किंवा सहकार म्हटल्यानंतर दूध डेऱ्या, साखर कारखाने आणि फार फार तर कर्ज देणाऱ्या बँका आणि त्या सुद्धा बऱ्याचशा बुडीत खात्यात गेलेल्या, असं जे एक नकारात्मक चित्र, आणि त्यामुळे सहकार क्षेत्राबद्दल एक जी अनास्था निर्माण झालेली आहे ती समाज माध्यमांमध्ये सुद्धा आहे, सर्वसामान्य जनमानसामध्ये आहे. तर या भावनेला दूर करून युवकांनी या प्रशिक्षण संस्थेत यावं, शिकावं, आणि विशेष म्हणजे यात शिकण्यासारखं काय काय असतं, जरा याबद्दल तुम्ही सांगाल का? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही मला. आणि खरं तर जो उद्देश आमचा या विद्यापीठाच्या स्थापनेमागचा आहे ना, त्याच्याशीच संलग्न हा तुमचा प्रश्न आहे, तोच संदर्भ आहे सगळा. बघा, तुम्ही म्हणालात की युवकांनी किंवा या सगळ्या विषयात अधिक कसं यावं, काय करावं. तर आज आपण नाही पाहिलं तर सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपापलं करिअर व्हावं म्हणून आज आमची तरुण पिढी काम करते किंवा त्याच्यात ते
स्वतःचं सगळं योगदान, सगळे एफर्ट्स त्याच्यामध्ये लावतात. सहकारी असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये खरं तर कुठंतरी एखादं प्रशिक्षण घ्यावं, एखादं ऑफिस ऑथराईज एखाद्या विद्यापीठाची पदवी असावी किंवा एखाद्या डिप्लोमा डिग्री करावी, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, अशी काहीच व्यवस्था नव्हती. का तर त्याच्यामुळे भविष्यात मला कुठे माझं जे ज्ञान आहे किंवा माझं जे काही कर्तृत्व आहे ते सिद्ध करायची मला संधीच मिळणार नाही. का तर अशा पद्धतीची व्यवस्थाच नव्हती. आता या व्यवस्थेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल की बघा, ग्रॅज्युएशन करता येईल, पोस्ट ग्रॅज्युएशन करता येईल, तुम्हाला डिप्लोमा करता येईल, तुम्हाला डिग्री करता येईल, जे जे काय म्हणून याच्यामध्ये सगळी वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम आमचे असणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की 10वी झाल्यानंतर, 12वी झाल्यानंतर आणि नंतर सुद्धा तुम्हाला हवे त्या स्तरावरती आज या विषयाचं सविस्तर चांगल्या पद्धतीचं परिपूर्ण असं शिक्षण मिळेल. आणि म्हणून मला काय असं वाटतं की याच्यातनं काय उद्देश साध्य होणार आहे, तर मला असं वाटतं याच्यातनं बघा, मी काल पण भाषणात सांगितलं, एक मोठ्या प्रमाणात आज देशातल्या सगळ्या सहकार क्षेत्राला एक स्किल्ड मॅनपॉवर उपलब्ध होईल. आज देशाच्या कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये आज मला असं वाटतं की चांगले लिडरशिप तयार होईल याच्यामधनं. शेवटी नुसतं तुम्ही म्हणाल तसं साखर कारखाना आणि बँक एवढंच माहिती आहे सहकार, पण सहकाराला विविध प्रकारचे अनेक अंग आहेत, अनेक सेक्टर आहेत की ज्याच्यामध्ये आपण खूप देशाची तर प्रगती होईल, पण या शिक्षणांमुळे या विद्यापीठाच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवण्याच्या खूप संधी मिळतील. बघा, याच्यात मी तुम्हाला सांगतो की कॉपरेटिव्हचं स्पिरिट देशभरात वाढवता येईल, लिडरशिप चांगली करता येईल, स्किल मॅनपॉवर तयार होईल. अशा पद्धतीचे अनेक मला असं वाटतं की संधी या निमित्तानं उपलब्ध आहे. मगाशी आपण मला जसं तुम्ही मला जो प्रश्न विचारला की खरंच आज सहकारात काही गोष्टी आहेत त्या घडतात की काही ठिकाणी आज जवळजवळ देशभरातल्या अनेक मोठ्या संख्येनं संस्था आज लिक्विडेशनमध्ये आहेत, काही ठिकाणी गैरव्यवहार होत आहेत, काही ठिकाणी पारदर्शकता नाही. तर याच्यातनं तेच होईल, जेव्हा तुम्ही एखाद्या कुठलाही व्यवसाय असो, धंदा असो, बघा आपण त्याच्यामध्ये जर तो चांगला व्हायचा असेल तर आपण त्याच्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. आज या सहकाराच्या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील, मग त्याच्यातल्या कार्यक्षमता आज आपण पाहतो कमी दिसतात आपल्याला, ती कार्यक्षमता वाढवण्याचा विषय असेल, अनियमितता थांबवण्याचा विषय असेल, आज टेक्नॉलॉजी, मी तुम्हाला तो उदाहरण मी तुम्हाला स्वतः इथं म्हणजे प्रात्यक्षिकच दाखवेन की टेक्नॉलॉजीचा उपयोग होत नाही. त्यामुळे अशा अनेक समस्या समोर येतात आणि मग शेवटी बघा, सहकार हा विश्वासार्हतेवर सुद्धा चालतो. तुमचा जर कारभार पारदर्शी असेल, तुमचा जर लोकाभिमुख तुम्ही जर कारभार केलात, कारण सहकार म्हणजे शेवटी लोकांचा एकत्रित एकमेकाशी एकत्र करून, लोकांना एकत्र करून केलेला त्यांच्यासाठीचा म्हणून असा हा सहकाराचा विषय. आणि जर मग तुम्ही त्यांची विश्वासार्हताच गमावून बसला तर सहकाराला धोका आहे. मग तो शेवटी विश्वासार्हता हा सहकाराचा मूळ मला असं वाटतं पाय आहे. आणि मग तो सहकारातनं जर विश्वासार्हता मिळवायची असेल तर ही मी जे आत्ता म्हटलं तशी स्किल्ड मॅनपॉवर असेल, पारदर्शकता असेल, अनियमितता असेल, या सगळ्यांवरती विचार करणारा जो विषय असेल तो विद्यापीठाच्या माध्यमातून डिग्री, डिप्लोमा, तुम्हाला बाकी काही कोर्सेस आहेत, सगळ्या प्रकारचे कोर्सेस. म्हणजे आज सहकार, मागाशी तुम्ही म्हणाला की फक्त आपण मी म्हणतो ऊस आणि साखर आणि तसं नाही, आज फिशरीज पण येते, आज त्याच्यात सूतगिरण्या पण येतात, त्याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या दूध डेअरी येतात, साखर कारखाने आहेत, बँका आहेत, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, कितीतरी, म्हणजे तुम्हाला सांगतो हे इतके सेक्टर आहेत. या सगळ्याला जर सशक्त करायचं असेल तर आज अत्यंत गरजेचं आहे की तुम्हाला एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिक्षण आवश्यक आहे या देशाच्या सहकाराला, आणि ते देण्याचा प्रयत्न आम्ही आता करतोय. अण्णा, एक इतकं मोठं पाऊल उचललं जाते आणि या सगळ्या पॉलिसी मेकिंगमध्ये तुमची भूमिका इतकी महत्त्वाची दिसते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठेतरी मुरलीधर मोहोळ यांना मेंटॉर करतायत, मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी तयार करतायत आणि हळूहळू जसं आपण एका नव्या कार्यकर्त्याला बळ देतो किंवा एखाद्या माणसाला एखाद्या नव्या इकोसिस्टीममध्ये आणतो, त्या पद्धतीने ते तुम्हाला सभागृहांमध्ये, संसदेच्या फ्लोअर ऑफ द हाऊसवरती नव्या जबाबदाऱ्यांसह पुढे जायला देत आहेत असं दिसतंय का? कारण अमित शहाच्या बाबतीत आम्ही खूपदा कमी असं पाहिलंय की त्यांच्या मंत्रालयाचं एखादं विधेयक हे त्यांच्या कुठल्या तरी दुसऱ्या राज्यमंत्र्यांनी किंवा अन्य कोणीतरी ते सोडून मांडलंय. तर अशा वेळी प्रत्यक्ष तुम्हाला ते देशासमोर जायला सांगतायत, तर मेंटॉर करतायत, काय उद्देश असावा अमित शहांचा? नाही, मला असं वाटतं की शेवटी त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांच्यासोबत मी काम करतोय, माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि जेव्हा त्यांना काम करताना पाहतो ना, तेव्हा असं वाटतं की खरंच आपण नशिबवान आहोत
की इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत आपण काम करतोय. आणि मलाच नाही, पण मला असं वाटतं की आम्ही जे काही सगळे आज एक नवीन पिढी समजा इथे केंद्र सरकारमध्ये काम करणारे आमचे खूप सगळे सहकारी आहेत, प्रत्येकालाच आज त्या त्या क्षेत्रामध्ये काम करायला वाव दिला जातोय. आणि खरं तर ही मोठी गोष्ट आहे की माझ्यासारख्याला की इतकं मोठं आज बिल देशाचं येते, राज्यसभा सर्वोच्च सभागृह संसदेतलं ते लोकशाहीचं, त्याच्यामध्ये मला ते मांडायला देत आहेत. पण मला असं वाटतं की शेवटी ते माझं काम आहे, मला त्यांनी दिलेलं काम आहे, मी केलं पाहिजे. त्याच्यामागे काय एक भावना चांगली की कार्यकर्ता आहे, दिलेलं काम आहे त्यांनी केलं पाहिजे, ही भावना असेल ती मला असं वाटतं की मी पार पाडली पाहिजे. कुठल्या तरी म्हणजे नवीन जबाबदारीसाठी तयार करतायत काही उत्तराधिकारी किंवा तुम्हाला जास्तीचे अधिकार भविष्यात देण्याचा विचार आहे असं दिसतंय का? कारण चर्चा आहेत तशा. नाही, मला असं वाटतं की मला दिलंय ते मी काम केलं पाहिजे, जे काम देत आहेत ते काम आपण करावं, हीच भावना मनामध्ये आहे. आत्ता जे काम दिलं ते करायचं. आणि शेवटी मला जर तुम्ही आज जबाबदारी दिली आहे, मंत्री केले देशाचं, तर मग शेवटी माझी जबाबदारी नाही का, मी ते दिलेल्या जबाबदारीला दिलेलं कर्तव्य मी पार पाडलंच पाहिजे ना. मग काय ते काही थोडी शोचं पद आहे. त्यामुळे दिलेल्या जबाबदारीला न्याय देणं हा त्याच्यातनं भाव मी पाहतो आणि म्हणून त्याच भावनेतनं मी काम करतोय. खरं तर मी तुम्ही आता म्हणालात की इतकी मोठी संधी किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी म्हणालो तसं की मला खूप आपण महाराष्ट्रातनं येतो, मी खरं तर पश्चिम महाराष्ट्रातनं, त्यातला प्रामुख्याने जिथं सहकाराची जास्त ताकद आहे त्या भागातनं येतो. खूप आहे ते आहे ना. म्हणूनच मग ह्या सगळ्या व्यवस्थांना जर आता जिथल्या तिथं व्यवस्थित करायच्या व्यवस्था झाल्या, त्यातल्या काही लूप हॉल्स आहेत, तिथल्या काही अडचणी आहेत, तिथल्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत. साधं उदाहरण बघा, महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना ताकद देण्यासाठी आज केंद्र सरकारकडून आमच्या मंत्रालयानं NCDC माध्यमातून जवळपास 10,000 कोटीपर्यंत आता मदत महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना केली. ही एक मोठी चळवळ आहे ना. एवढं कोण करतं? मी ते उदाहरण दिलं की काँग्रेसच्या काळात काही NCDC नव्हतं का? होतं, पण अशी मदत कधीच नाही कोणाला झाली का? तर त्याच्याकडे पाहायचा दृष्टिकोनच नव्हता त्यांचा, कधी त्याला न्यायच नाही देता आला त्यांना. बरेचसे सहकारी कारखाने तर खासगी करण्यात आले. हा, तेच सांगतो ना. पण आम्ही सहकारालाच महत्व देतो, आमचं प्राधान्य सहकाराला आहे. आणि म्हणून मला खूप अभिमान वाटतो की एका सर्वसामान्य कुटुंबातून मी येतो आणि तिथून आल्यानंतर आज मी एका खेड्यातून आलो. मला आजही आठवतं की मी म्हणालो तसं की माझं सहकाराशी एक वेगळं नातं आहे. मी आज देशाचा सहकार मंत्री, मला संधी दिली काम करायला. माझं सहकाराचं नातं काय? त्या आठवणींबद्दल नक्की सांगा की तुमच्या कुटुंबाचं तसं पाहायला गेलं तर एक प्रकारे सहकारासोबतचं विशेष नातं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जरा सांगा पटकन. खरंच म्हणजे मला असं वाटतं की माझं नातं एक सहकाराचं, मी तर खेड्यातून आलो, मी म्हणाल तसं माझ्या गावातल्या सुद्धा विविध कार्यकारी सेवा सोसायटीत माझ्या वडिलांचं, माझे वडील आणि माझे घरातली कुटुंब जे काय सदस्य ते तिथे सभासद आहेत. मला आठवतं मी लहानपणी आमच्या घरामध्ये म्हशी होत्या, ते गावातल्या डेअरीत दूध घालायला मी सुद्धा एक किटली घेऊन माझ्या घरातलं जनावरांचं जे दूध होतं म्हशीचं ते घालायला सुद्धा मी गावातल्या डेअरीत मला रोज जायला लागायचं. म्हणजे इथून सुरुवात आहे सहकाराचं नातं. त्यापेक्षाही मला असं वाटतं की माझे वडील, मी आता जिल्हा बँक, कोऑपरेटिव्ह बँकेचं काम पाहतो, देशाचं काम पाहतोय, पण एका पुण्यासारख्या एका जिल्हा बँकेचे 35 वर्ष ज्यांनी शिपाई म्हणून काम केलं, असं माझं सहकाराचं नातं आहे. तिथून आज मला असं वाटतं की त्यांनाही ते खूप अभिमान वाटत असेल की बाबा ज्या सहकाराशी आपलं एक नातं होतं, 35 वर्षाचं नातं त्यांनी जपलं, तिथं माझा मुलगा आज काम करतो. तर मला तो एक वेगळा अभिमान आहे की माझ्या आज वडिलांना त्याचंही समाधान वाटतं. दुसरं मी म्हणाल तसं की आपण कारखाना, ऊस याच्याशी बोलतो, तर तिथे नोकरी करून वडील, आम्ही रसाचा गुऱ्हाळ होतो पुण्यामध्ये. शाळेतून आल्यानंतर मग मी, मोठा भाऊ, आम्ही ते रसाच्या गुऱ्हाळातनं रस झाला, तिथून की ते रसाचे ट्रे घेऊन त्याच्यामध्ये ते ग्लास, मग समोर काही कमर्शियल बिल्डिंग असायच्या तिथे जा, पोलीस स्टेशन होतं तिथे जा, इथे ऑफिस जा, तिथे बँक आहे बँकेत जा. तर मग ऊसाचं नातं, रसाचं नातं असं होतं आणि बँकेचं नातं होतं. 35 वर्ष जिल्हा बँकेत वडिलांनी शिपायांची नोकरी केली. आणि म्हणून मला त्याचं जास्त हे वाटतं की अशा कुठली बॅकग्राऊंड नसताना मी आज इथपर्यंत काम करतो. देशाच्या सर्वोच्च सभागृहात मला आज या सहकाराचं एक विधेयक मांडायची संधी मिळते, हे माझ्या पक्षातच होऊ शकतं. आणि म्हणून मी मागाशी म्हणाल तसं माझ्या पक्षाला, माझ्या नेत्यांना, अमित भाई असतील, माननीय
मोदीजी असतील, इव्हन देवेंद्रजी, या सगळ्यांनी खरं तर मला इथपर्यंतचा प्रवास आणि आज एवढी संधी दिली आहे. मी किती आभार मानू, मला त्याच्यासाठी तर शब्द अपुरे आहेत. अण्णा, तसं महाराष्ट्रामध्ये खूप सवय आहे लोकांना की राजकारणात जाणारा माणूस म्हणजे सहकाराशी संबंधित असतो, पण त्यांचे वडील सहकार सम्राट असतात, कुठल्या तरी मोठ्या सहकारी कारखान्याचे अध्यक्ष असतात. तुमचे वडील सहकारी एका बँकेतले शिपाई. आज जेव्हा तुम्ही एखाद्या सहकारी राज्यमंत्री म्हणून विविध ठिकाणी प्रवास करत असाल, आता या विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या शिक्षणाचं काय असावं, अभ्यासक्रमात काय असावं या संदर्भात विचार करत असाल, त्यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण येते का, जेव्हा तुम्ही तिथे एखादा ते काम करणारा कर्मचारी पाहता, तिथला एखादा तुम्हाला माणूस भेटतो, तर त्यावेळी तुम्ही मंत्री म्हणून समोर उभे असता आणि एका बाजूला सहकार संस्थेतून या सहकारी तत्वातून पगारावर जगणारा एक नोकरदार समोर उभा असतो, तेव्हा तुम्हाला वडील आठवतात? मी निश्चितच होतो ना, मी म्हटलं की तसं आपण ज्या परिस्थितीतून आलो असतो ना, त्या परिस्थितीची जाणीव ही आयुष्यभर राहते माणसाला, मग कुठलंही क्षेत्र असो. म्हणून मला असं वाटतं की मी कधीच ते विसरू शकत नाही की कुठून आपण आलोय आणि ज्या परिस्थितीतून आपण आलोय ती परिस्थिती आपल्याला माहिती आहे, त्यातनं आपण अनुभवलं, जगलोय त्याच्यातून. आणि त्यामुळे मला त्याच्यात गेल्यानंतर मला ते जाणीव की आपण इथे होतो, ही आपली खरी परिस्थिती इथं होती आणि म्हणून हे वेगळे नाहीत, हे आणि आपण एकच आहोत, ही भावना मनामध्ये असते. आणि म्हणून आज वडील, मी तुम्हाला म्हटलं तसं की 100% मी रोज काम करतोय इथं, रोज सहकारात रोज काही ना काही करतोय, तर ते विसरूच शकत नाही की खरं तर एक जिल्हा बँकेतलं वडिलांचं 35 वर्षाचं शिपाई म्हणून काम आणि तिथून सुरू झालेला माझा हा देशाचे सहकार मंत्री म्हणून प्रवास, तर मला असं वाटतं की ते खरं तर शब्दच नाहीत आणि ते खूप मला. आता तुम्ही करोडोच्या लोकांना म्हणजे निधी देताय वेगवेगळ्या सहकारी संस्थांना, तर त्यावेळेस एक म्हणजे जितक्या आकडे करोडोत तुम्ही निधी देताय, कदाचित तितकाही पगार त्या काळी असेल की नाही आपल्याला माहिती नाही, तर हे त्या गोष्टी आठवतात का? 100%. अगदी ग्रामीण भागातनं मी म्हटलं तसं की मी आलो, माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, मग शिक्षणासाठीच वडिलांनी पुण्याला आणलं. जशी त्यांना आधी नोकरी नव्हती, पुण्यात ते राहत होते, आम्ही कुटुंब गावाला राहत होतो. पुण्यापासून एक 25 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे, मुळशी तालुक्यातलं मोठा म्हणून. त्यामुळे शिक्षणासाठी म्हणून मग त्यांना जशी नोकरी लागली बँकेत, मग आम्हाला पुण्याला आणलं. एक 10 बाय 10चं घर असेल, नव्या पेठेत राहत होतो तिथे. आणि मग तो आमचा प्रवास सगळा सुरू झाला. आणि म्हणून मला वाटतं की बॅकग्राऊंड काहीच नाही अशा ह्याच्यामध्ये, शेवटी वडिलांनी आणि कुटुंबाने, आईवडिलांनी कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत आज आलो, तर ते शेवटी त्यांचीच पुण्याई आहे. आणि ते कधीच विसरू शकत नाही की ज्या सहकाराशी वडील 35 वर्षे जोडले गेले, तिथे मी आज काम करतोय, पण एका अशा स्तरावर काम करतो की जिथं मला असं वाटतं की मला त्यांच्याकडे बघून अभिमान वाटतो. त्यामुळेच म्हणजे जेव्हा तुमचे वडील सहकारी बँकेत कामाला लागले, त्यानंतर तुम्ही म्हणता की शिक्षणानिमित्ताने तुम्ही पुण्यात आलात, त्यामुळे कुठेतरी तुमच्यावर या सहकारी व्यवस्थेचे, सहकार तत्वाचे एक प्रकारचे उपकार आहेत, ऋण आहेत तुमच्यावर, अशी भावना मनामध्ये येते का? कारण जर हा, आणि त्यामुळे हा सहकार जिवंत राहावा, संस्था जिवंत राहाव्यात, तिथे कर्मचारी असतील, जसे कधी एकेकाळी तुमचे वडील होते आणि आज तुम्ही मंत्री झालात, असे आज कोणाचे तरी आणखीन वडील असतील, जेव्हा आपण संस्था बुडताना पाहतो, त्या लिक्विडेशन मध्ये जाताना पाहतो, तेव्हा दुःख होतं. स्वाभाविक आहे. मी मागाशी सांगितलं तसं मी खेड्यातून येतो, माझं गावातनं माझं सगळं, जरी मी पुण्याला शिक्षणाला आलो तरी पण गाव सुटलं नाही. आमची गावाला जाऊन शेती करण्यापासून सगळं आमचं वर्षानुवर्ष आजही चालू आहे. आणि त्यामुळे गावातला शेतकरी आमचा समृद्ध झाला पाहिजे, ते गाव समृद्ध झालं पाहिजे, सहकारातून त्या गावाला एक आर्थिक सुबत्ता आली पाहिजे, ही भावना मनामध्ये आहे इथं काम करताना सुद्धा. का तर ते जगलोय आपण, ते जगलोय. आणि त्यामुळे बँका असतील, जर जिल्हा बँक, आता मी मगाशी आपण उदाहरण जिल्हा बँकेचं की वडील तिथं, तर जिल्हा बँक जर चांगल्या ताकदवान झाल्या, तर मग गावातल्या जिल्ह्यातल्या बाकी सहकारी संस्था ज्या जिल्हा बँकेवरती अवलंबून आहेत, म्हणजे आमच्या सेवा सोसायटी वगैरे, त्यांची ताकद वाढते. आणि त्या गावातल्या सोसायट्या जर समृद्ध झाल्या, शक्तिशाली, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर त्या गावातला प्रत्येक शेतकरी, त्याचं कुटुंब हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य जगू शकतात, सुबत्ता वाढेल, ते समृद्ध होईल. त्यामुळे या सहकाराचं काम करताना तो मनात विचार सारखा आहे की मी ज्याच्यातून आलो, मग गावातून आलो, खेड्यातून आलो, शेतकरी माझ्या देशातला, शेवटी काही मी पुण्यात आलो तर देशातला शेतकरी, ते गाव हे सहकारातून कसं समृद्ध होईल, यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असताना निश्चित तो विचार मनामध्ये कायम असतो. अजून एक प्रश्न असा होता शेवटचा जाता की शेतीशी संबंधित आपण सहकार म्हणतो, आता अनेक ठिकाणी
आपण पाहतोय की वेस्ट मॅनेजमेंटच्या कंपन्या अनेक ठिकाणी प्लास्टिक गोळा करणारे जे सर्वसामान्य लोक असतात त्यांच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी असेही प्रयोग सध्या देशभरात होत आहेत. त्यामुळे ई कॉमर्सच्या जगात 21व्या शतकात आणि AI टेक्नॉलॉजीच्या जगातही हा सहकार असा रिलिव्हंट राहील, जिथे शहरी भागातला सहकारही रुजवला जाईल, असं त्यासाठी काही प्रयत्न करावेसे वाटतं. दोन गोष्टी बघा, एक तर मी म्हणाल तसं की या देशातली 50% अधिक लोकसंख्या ही कृषी विभागाशी, शेतीशी अगदी सरळ जोडली गेली आहे. आता शेती कृषी विभाग म्हणजे सहकार आल्याशिवाय तो पूर्ण होतच नाही. या सगळ्या सहकारी संस्थांचं देशभरामध्ये जाळं आहे. आज जवळजवळ 8,40,000 सहकारी संस्था देशामध्ये आहेत. त्यामुळे तो ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातला सुद्धा आमच्या शहरी नागरी बँका आहेत, पतसंस्था आहेत, मल्टीस्टेट बँका आहेत. शेवटी त्यासुद्धा एक आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिल्या पाहिजेत, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा खूप काही गोष्टी चालू आहेत. एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही आज शहरी सहकारी बँकांना आता मदत करायचा प्रयत्न झाला आहे. नाबार्डमधनं जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँकेला मदत केली जाते, त्याच्यावरती आमचं लक्ष आहे. अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली रिझर्व्ह बँकेशी कोऑर्डिनेशन करून आज देशातल्या अशा नागरी बँकांचे सुद्धा सहकारी, मग शहरी बँका असतील, ह्याचे सुद्धा प्रश्न आम्ही आता सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे ग्रामीण असेल किंवा शहरी असेल, सहकार हा सगळीकडे आहे. तर तो त्या पद्धतीने पाहिला जाईल आणि त्या पद्धतीने ताकद देण्याचं काम आम्ही. आता तसं बघा, सहकार हा राज्यांचा विषय असतो, पण मग आम्ही काय करतो, आम्ही उदाहरण घ्या, गावची सोसायटी आहे, गावातल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही राज्याचा विषय सहकारचा. पण आम्ही काय केलं, जवळजवळ 2,500 कोटी रुपये आम्ही या प्रत्येक गावातल्या सोसायटीला कॉम्प्युटराईज करण्यासाठी आम्ही पैसे देतोय. का आमचा उद्देश आहे त्याच्यामागे, कार्यात सुलभता यावी, पारदर्शकता यावी, कामात वेळेची बचत व्हावी, ह्यासाठी आम्ही देशातल्या जवळजवळ 68,000 पॅक्स आता कम्प्युटरायझेशन त्याचं पूर्ण करतो. तुम्हाला मी डेटाही दाखवीन की किती आम्ही आज देशातला सगळा डेटा एका प्लॅटफॉर्मवरती आणला. एका क्लिकवरती देशातल्या 8,40,000 सोसायटी आपल्याला दिसतील. मी तुम्हाला 2 मिनिटं दाखवू शकतो. बघा कसं आहे ते, एकदा आपण बघूया. बघा, आज तुम्ही जर आता पाहिलं तर हा पहाटे 2:30 आमचा आजचा डाटा तयार आहे. हा डेटा कसा आहे, देशात किती कोऑपरेटिव्ह सेक्टर्स आहेत, तर 30 सेक्टर्स, त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर, म्हणजे जसं आपण मगाशी म्हणालो कारखाना, साखर कारखाना आहे, दूध डेअरी आहे, फिशरीज आहे, हे असे 30 सेक्टर आहेत. आज अख्ख्या संपूर्ण देशात 8,42,320 कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आज देशात सहकारी सोसायट्या वाढत आहेत. बघा आता ह्याच्यात मी तुम्हाला साधं डिस्ट्रिक्ट फेडरेशन 547 आहेत. आज डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक देशात 338 आहेत. हे बघा आता, म्हणजे हे इतके सगळे सेक्टर्स आहेत एका क्लिक. NCDCC ऑफिस आज देशामध्ये 27 आहेत आमच्या इथं. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक 32 आहेत. म्हणजे एका क्लिकवरती. आता याच्यात जर तुम्ही नुसतं याच्यामध्ये गेलात सोसायटीमध्ये, याच्यावरती क्लिक केलं तर अख्ख्या देशातल्या राज्य, त्याच्या जिल्हा, गाव, किती सोसायटी आहेत त्याचा डेटा इथं येतो एका स्क्रीनवरती, एका क्लिकवरती. हे काम आम्ही केलं. म्हणजे जसं आपण म्हणतो की सगळ्या क्षेत्रात आता टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर आपल्याला त्या क्षेत्राचा एक विकास किंवा त्याची प्रगती करता येते, तसं सहकारचं आम्ही एकही सेक्टर आता सोडत नाही. बघा एकही सेक्टर आम्ही सोडला नाही. आणि त्याच्यावरती आता या पद्धतीनं एक टेक्नॉलॉजीचा वापर करून इतकं मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे. त्याचं एक उदाहरण आपल्याला दाखवलं. धन्यवाद. तर आपण पाहू शकतो की NSDचा डेटा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या डेटावर कंटिन्यू राज्यमंत्र्यांचं लक्ष आहे, जसं केंद्रीय मंत्र्यांचंही लक्ष आहे. आणि सोबतच नवं विद्यापीठ उभारलं जाते. त्या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकाराचे जास्तीत जास्त प्रशिक्षित अशी फौज ही देशामध्ये तयार करण्यात सरकारला यश येईल, या अपेक्षेसह थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.